नमस्कार. आलो बघा आपल्या ड्युटीवर. आलो आपल्या घरी. 2 दिवस तुम्हाला सांगतो, 2 दिवस म्हणण्यापेक्षा परवा दिवशी रात आणि कालचा दिवस रात्री तर 10 वाजता घरी आलो बघा. बीडला गेलो तिकडे लांब, बीडच्या पाक टोकाला आंबेजोगाच्या पलीकडे सावळायला येत पुष्पाताईच्या बिन घरी गेलो. सारखीच बोलवत होती, त्यांच्या आई पिन सारखी बोलत होती, याकी करत होती. मग गेलो. कसं आहे आपलं पहिल्यापासून स्वभाव कसा आहे माहीत आहे का, आपण मोठ्या लोकांच्या घरी जास्त करून जातच नाही. लय आग्रह केला तर जातो, पण गरिबाने एकदा दोनदा जरी बोलवलं ना तरी आपण सोकुशीन जात असते. मग त्या गरिबाचं घर किती बिन लांब असू द्या, किती बिन आडाडीत असू द्या. काल अक्षरशः त्यांच्या घरी जायला रस्ता सुद्धा नव्हता, म्हणजे गाडी खाली थटत होती. घरापासून रस्ता लागूस तर अर्धा तास लागला, पण तशा रस्त्याने गाडी गाठली. गेलो. त्यांना पण भारी वाटलं, मला पण भारी वाटलं बघा. लय भारी स्वभाव होता त्यांच्या आईचा. ही बोलत होत्या तोंड भरून बोलणं, आणि मला माणसं तशीच लागते. ती जे माणसं तोंड भरून बोलतील ना त्या माणसाचा मला स्वभाव आवडतो, आणि तसं मन रमळून जातं. खरंच आहे. कुठं करमायचं कुठं नाही करमायचं ही माणसावर अवलंबून असतं. या जसा आपला स्वभाव आहे का तसा त्या समोरच्या माणसांचा मी स्वभाव होता. आणि त्यांचं एकच सारखं कालच्या व्हिडिओ सारखे म्हणाय, आमची परिस्थिती गरीब आहे आणि आमची परिस्थिती गरीब आहे. अरे गरीब असलं मग काय, मी पण गरीबच आहे. मी पण अजून पण गरीबच आहे. माणूस मनानं मोठा असला पाहिजे. पैशानं तुम्हाला सांगतो, किती जरी मोठा असला, कोट्यान रुपये असले जवळ तरी काय उपयोग नाही. माणसाचं मन किती मोठा हे लय अवलंबून आहे. आणि तिथनं निघून आल्यानंतर बऱ्याच दादांचं शेजापाजाऱ्यांचं फोन आलं, दादा राव तुम्ही आमच्या गावात आला काय राव, आलं नाही काय नाही. आणि काय झालं माहीत आहे का, आपण ती व्हिडिओ टाकला दुपारी केला व्हिडिओ खरा आहे, पण आपण व्हिडिओ टाकला पंढरपूर आल्यानंतर 6 वाजता टाकला व्हिडिओ. मग त्या तिकडच्या लोकांना नंतर कळलं की आपल्या गावातल्या शेजारी आलतं ही. पण काय करायचं, हा सुद्धा मित्रांनो नेक्स्ट टाइम तुमच्या घरी नक्की येईल, 100% येणार. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या फॅन फॉलोअरकडे सगळ्यांकडे मी फिरत राहणार. आपलं काम बघत, असंच नुसतं नाही की नुसतं बोंबलत फिरणार, अजिबात नाही. सहजगत्या काम दिसलं सगळ्यांची गाठी बिठी घेऊन येणार. आणि काल मला खरं बऱ्याच जणांची गाठी बिठी घ्यायची तर बरं, काल अचानक जरा तिकडं फळ काढायला लागलं, त्यामुळे लगेच आलं बघा. नाहीतर काल येता सगळ्यांच्या गाठी बिठी घेणार होतो. आज आले आणि 5 कामं बी नाही देऊ. मका ही पाण्याला आली आहे. आबा आजारी पडलाय, पोरं घरातली आजारी यायची. त्यामुळे आता आबा गेलाय दवाखान्यात. माझं इकडं मकाला पाणी लावलंय, मका तुरा टाकाय आले, ती वरच्या शेतातला इकडं भुईमुग आहे. की असं एकंदरीत शेतकऱ्याच्या मागं, प्रत्येक शेतकऱ्याच्या मागं कामं राहतील. पण त्यातनं पण वेळ करून फिरायचं असते थोडंफार. काय माणसाच्या जन्मात सांगा, आज हाय माणसाचा जन्म तर उद्या नाही काही नाही. आता तुम्हाला सांगतो, त्या मित्रानं लिव्हरवर सुद्धा आली म्हणून फास घेतला. ती चुकीचं आहे हो. फास घेणं डॉक्टरकडे दाखवायला पाहिलं होतं, कुणाला तर मन मोकळं करायला पाहिजे होतं. ती असं, कारण त्या आई इतकी जी रडत होती ना त्या बिचाऱ्याची, आई बहीण 2 बहिणी, आई वडील, लय बेकार दुःख आहे. त्या दुःखातनं सावरायचं म्हणजे सोपं काम नाही. जी ती माणूस त्या दुःखातनं गेले का त्या माणसालाच त्याची किंमत कळते, असं आहे. आणि घरची परिस्थिती एकदम गरीब, लय कुटुंब एकदम साधं, घर एकदम साधं सुधं पत्र्याचं. पण अशा त्यानं ही करायला नाही पाहिजे, त्यांनी आत्महत्या करायला नाही पाहिजे होती. पण काय त्यांच्या मनाला बुद्धी सुचली. आणि खरं माझं सगळ्या पब्लिकला सांगणार, तुमच्या कर्जाचा डोंगर असू द्या, तुमचं दवाखाना असू द्या, काय पण असू द्या, लाख लपडी संकट असू द्या, पण त्या संकटाला तोंड द्यायला शिका, मात करा त्या संकटावर, तर तुम्ही खरं जीवनातला यशस्वी माणूस आहे. तुम्ही जर असं संकटाला भिवून, की आजारपण म्हणजे एक संकट आहे, आपल्यावर देवानं पाठवलेलं एक संकट असते, त्या संकटातनं मुकायचं असते आपण, त्याला संकटाला हरवायचं असते. देवसुद्धा म्हणत असतोय, तू संकटाला किती हरवतोय, तुझ्यात किती धमक आहे, तुझ्यात किती ताकद आहे. की देव संकट कुणाला देतो, ज्याच्यात ती हरवण्याची धमक असते का त्याला संकट देतो. म्हणून स्ट्रॉंग बना, स्ट्रगल बना, आणि खरं मनानं स्ट्रॉंग बना. शरीरानं बना ती बना, मनानं स्ट्रॉंग बना. वाईट विचार मनात कधी जाणू नका, कारण आपण जातो एका क्षणात आपण निघून जात असते. पण घरच्यांच्या मनाला जी चटका लागलेला असते का, ते सोसवत नाही, बघवत नाही राव. लय बेकार. कारण का ते काल सावडायला गेलो तो, पण तिथला ते आक्रोश बघून माझ्या डोळ्यात असं टपा धार लागत होत्या. लय वाईट हो. आईनं मुलाचा मृत्यू बघायचा म्हणजे
लय वेगळं कंडिशन आहे असं आहे. त्यामुळं वाईट वळणाच्या कोणाला मागं लागू नका, एवढंच चांगलं आहे बघा. परपंच सुखा संसारण करा. माणूस दवाखान्यात वाचवायसाठी कोट्यानं रुपये घालते ती काय काय माणसं, तरीसुद्धा माणसं वाचत नाही ती. आणि तुम्ही सहजगत्या इथं दोर लावून जर तुम्ही ही जीव आपला शरीरातला गमवू शकत असाल तर ही जीवन जगण्याला अर्थ नाही हो. सोपं नाही एवढं. प्रसंगाला तोंड द्यायला शिका. कोणाचंच ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं शरीर चांगलं नसते, ज्याच्याकडं पैसा नाही त्याचं तुम्हाला सांगतो मनाचं खच्चीकरण होत जातंय. त्यामुळं पैशाचं टेन्शन घेऊ नका. पैसा कमवा, किती कमवायचा हे आपल्या हातात नाही. डोक्यानं जरा काय तर करा, बिझनेसमध्ये उतरा, काम करा, पण असं जीवन संपवणं मला नाही ते बरोबर वाटलं. काय करायचं, वाईट वाटलं म्हणून मी 4-5 हजाराचं तेल गेलं गाडीला, पर लांब जाऊन आलो. खरं त्यांची परिस्थिती, त्यांची आईवडिलाला ही सगळ्या राजेंना त्यांच्या भेटून आलो. तर काय करणार, आपण भेटण्यानं काय अर्थ आहे. त्यांचं जीवन गेलं, आयुष्य गेलं, असं करू नका. आणि बरीच लोक व्यसन, तरुणपणातच व्यसना नादी लागते ती, त्यामुळं ही लिव्हरवर सूज येणं, किडनी फेल, ही जी व्हायला लागली ती व्यसनाजींच्या, तरुण वर्ग व्यसनाजींच्या नादाला लागला आहे. बाबांनो 4 दिवस जगा, पर चांगलं जगा. आईबापानं आपल्यासाठी लय कष्ट केलेलं असते. अरे तळफळाच्या हातावर तुम्हाला लागा जगवलेलं असतंय, लहानाचं मोठं केलेलं आहे. आपण आपलं पोरगं मोठं करताना किती आपल्याला हे होतंय की सहजासहज आज मी एवढा मोठा झालो, सहजासहज उभा राहिलो नाही. माझ्या आईनं माझ्यासाठी किती तर दिवसाचं रात्र केलं, रात्रीचा दिवस केला आहे. ही सोपं नाही. आज मी मोठा शरीराने एवढा मोठा झालो, 6 फुटाचा माणूस झालो, म्हणजे की मला 6 फुटाचा होईपर्यंत आईनं किती कष्ट केलं असेल. झोप नसते रात्र त्या माऊलीला, आणि तुम्ही असं आयुष्य सहजपणे गमवू शकताय. संपू नका. जीवन बोलण्यासारखं बरंच काय, पण कसं आहे, जाऊ द्या. तुम्ही आपल्याला स्ट्रॉंग राहावा मनाला. सगळ्यांनी काम धंदा करा, कामात गुंता, टेन्शन येत नाही. जो माणूस कामात गुंततोय ना त्याला कसलंच टेन्शन येत नाही. पण तुम्ही काय करताय, कामात गुंतायचं तर सोडताय आणि दुसरंच करत बसताय. आपल्या कामात स्वतःच्या बिझी राहावा. तर भारी वाटलं काल तिकडं बीड साईडला येऊन. विशेष म्हणजे पुष्पाताईच्या आईचा स्वभाव वाटला. पुष्पाताईचा स्वभाव आहेच चांगला, तर आईचा पण चांगला वाटला. पुष्पाताईच्या आजीला भेटलो, वहिनीला भेटलो, सगळ्यांनी भारी वाटलं. एकदम जेवण छान केलं होतं. बटाट्याची भाजी, चपाती गरम गरम, पुन्हा तसलं शेर्याच्या वाड्या, एकदम टेस्टी केलं होतं, भारी लागलं. असू द्या. असंच पाहुणचार करत चला सगळ्यांनी. कारण माणूस जन्मात येत नाही आणि कोण कोणा दारात आयुष्यभर येत नाही. आणि एक वेळ आपल्या घरी नक्की या. आपला पाहुणचार एक गरिबाजातला तुम्हाला सांगतो, खरा टाळणी खायला कधी पण या. तुमचा एनी टाईम मी भाव मैतर तुमच्या सेवेसाठी कायम हजर आहे. बरोबर आहे ना. हेच आपल्याला कमवायचं आहे, माणुसकी. अरे मेल्यानंतर आठवून काढून काही होती नाही. जिवंतपणे त्याला आधार द्या, जिवंतपणे त्याला हातभार लावा, जिवंतपणे त्याच्यावर संकट काढा, जिवंतपणे त्याला खायला घाला. ही खरी संपत्ती आहे. मेल्यानंतर तर सगळं अख्खं जग म्हणतंय माणूस चांगला होता. आणि मेल्यानंतर जी गर्दी असते का, ती खरं आपण माणूस कमवलेली असते. म्हणून माणसं कमवा भरपूर. आणि असं कुठं सुखदुःखात कोणाचं मी किती पण लांब असू द्या, तुमच्याकडे पैसा उपयोग नाही. एखाद्या सुखदुःखात जात जावा. मित्र असू द्या, ओळख थोडी तरी ओळख असली तर जात जावा. सावडाच्या कार्यक्रमाला, धनीला हे जात जावा. कारण आपण गेलो तर ते आपल्याला येणार आहे ते. बरोबर आहे ना. चला मित्रांनो, दार भरले आपलं. दुटी आज आपली हित आहे.